भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाची निर्मिती करून मोठं कार्य केलं आहे. समता, बंधुता आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं स्वप्न साकारण्यासाठी देशातल्या लोकांच्या भावना जाणून तयार केलेलं संविधान हे धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक आहे, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. बाबासाहेबांचे विचार आजही अमर असून त्यांच्या निधनानंतर इतक्या वर्षांनंतरही अफाट जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतो, हे त्याचंच प्रतीक असल्याचं ते म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात नेहमीच शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. त्यांच्या याच विचारांना अनुसरून भावी पिढ्यांना शिक्षणाशी जोडण्याचं कार्य आपण करायला हवं, असं ते म्हणाले. बाबा साहब ने अपने जीवन में आने वाली पीढ़ी हम सब के लिए एक संदेश दिया कि शिक्षा वो सत्य सिद्धांत है जो मानव के हर प्रकार के दुखों को काटने की ताकत रखता है। वो समाज सदा आगे बढ़ता है जो शिक्षा के महत्व को समझता है। आप और हमको विचार करना चाहिए, बाबा साहब अपने बचपन के कष्टों से बाहर निकलकर यदि वो शिक्षा से ना जुड़ते तो वो आने वाली पीढ़ी और मानवता का इतना कल्याण नहीं कर पाते जो कर पाए हैं। आने वाली जो पीढ़ियां हैं उन सबको हमने शिक्षित करने का काम करना चाहिए। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या आधारे समाजात समता रुजवली. देशात आणि समाजात रुजलेल्या विषमतेमुळे गमावलेला मानव म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी संविधानाच्या रूपाने बहाल केला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भारताचं संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान असून यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून ते अत्यंत जटिल समस्यांचं समाधान दिलेलं आहे. या संविधानामुळे देश प्रगती करू शकला, असं ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था आज जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे, याची मुहूर्तमेढ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच रोवली होती. अत्यंत द्रष्टे असलेल्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणं आपलं कर्तव्य आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. इंदू मिलचा जागेवर सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पुढच्या 6 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. हे स्मारक आपण सर्वांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं. आणि म्हणूनच या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य केवळ एखाद्या समाजापुरतं मर्यादित नव्हतं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या बळावर अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा मोठा आधार असल्याचं त्यांनी आपल्या आदर्शांमधून दाखवून दिलं. राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवून मानवमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण आज हा माणुसकीच्या धर्माचा सोहळा साजरा करत आहोत, असं ते म्हणाले. अन्यायाविरुद्ध केलेला अभूतपूर्व संघर्ष होता. अत्यंत हलाखीत अपमान सहन करून त्यांनी ज्ञानसाधना केली. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपलं स्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं. त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकवण मिळते, ती म्हणजे शिक्षण हाच सर्वात मोठा आपला आधार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला सर्वोत्तम अशी भारतीय संविधान
आपली घटना अर्पण केली. चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विविध पक्षांच्या नेत्यांनी अभिवादन केलं. खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत यांनी डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.